स्वागत आहे तुमचं अनुपमा व्लॉगमध्ये. तर हा मंद तेवणारा नंदादीप. सकाळची सगळी कामं पारशी वगैरे आटोपली की नंतर देवाची पूजा करून घेतली आणि सगळी कामं आटोपल्यावर देवाची पूजा केली की मनाला खूप प्रसन्न वाटतं. कारण असं सत्य येते की ज्याच्यावर आपण विश्वास ठेवतो आणि त्याच्या विश्वासावरच सगळं करत असतो. तर कुठंतरी विश्वास आपला असलाच पाहिजे असं मला वाटतं. मग तो धार्मिक असो, आध्यात्मिक असो, अजून कुठला असो. तर असं छान वाटलं सगळं पूजा वगैरे झाल्यावर. आणि प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्याला ईश्वराचं पाठबळ मिळावं, नशिबाची साथ मिळावी. त्यासाठी खूप काही कठीण काही करण्याची गरज नाही, पण आपलं दैनंदिन जे आपण करतो चांगलं वागणं, कर्म ते करायला पाहिजेत. त्यानंतर मग सकाळी मी ब्लॅक टी घेत असते. तर ब्लॅक टी केला, पण ब्लॅक टी करताना थोडासा हा मसाला त्यात वापरला होता. यात सुंठ, मिरे वगैरे आहेत. तर थोडं बरं वाटतं, कारण आवाजावरून तुम्हाला लक्षात येत असेल की सर्दी खूप झालेली आहे. आणि हा मसाला वापरून ब्लॅक टी करून घेतला. थोडंसं फ्रेश वाटतं, कारण बाकीचे मग कामं करायची असतात. त्यानंतर छान अशी रश्श्याची मस्त अशी रात्रीच चणे भिजवलेले होते, आपले घरचेच आपले काळे चणे, हरभरे. आणि त्याची मग करायची होती भाजी. तर वाटण वगैरे रात्री करून ठेवलेलं होतं. हरभरे रात्री भिजवलेले होते आणि सकाळी छान मिठाच्या पाण्यात ते उकळून घेतले 5-6 शिट्ट्या करून. छान असे एकदम नरम असे हे हरभरे झालेले होते आणि त्याची रश्शेदार खूप दाटसर रस्सा करून छान अशी भाजी केली. कारण ही रश्श्याची भाजी सगळ्यांनाच आवडते. थोडी घट्ट केली की पोळीसोबत खाता येत नाही, मग थोडंसं असं पातळ आणि भातावर पण छान लागतं, म्हणून अशी रश्श्याची भाजी करून घेतली. त्यानंतर पोळ्या भात वगैरे तर करतोच आपण. ते सगळं झालं आणि मग सगळ्यांची इतकी गडबड असते की प्रत्येकाला जायचं असतं बाहेर. आणि तोपर्यंत माझी पण थोडीशी म्हणजे मी पण थोडी थकलेली असते आणि लगेच काही जेवायचं नसतं, कारण बाकीची पण कामं राहिलेली असतात. मग आज मी काय केलं, ही भाजी वगैरे झाल्यावर सगळ्यांचं आवरल्यावर सगळ्यांचे टिफिन वगैरे भरणं, ह्या सगळ्या गोष्टी झाल्यावर मग मी असं ठरवलं होतं की आपल्याला काहीतरी एक हेल्दी ड्रिंक घ्यायचं, हेल्दी मिल्क करून प्यायचे. तर मग त्यासाठी पण मी रात्रीच काजू, बदाम आणि मनुके एकत्र भिजवलेले होते आणि हे सगळे सकाळी मग दुधात टाकले. आणि आपला जो ज्युसर आहे, ज्युसरच्या एका भांड्यात टाकून हे कपभर दूध, थोडंसं मध आणि बाकीचं सगळं काजू, बदाम आणि मनुके ह्या सगळे ह्या दुधात घातले आणि एक छान असं मस्त हेल्दी मिल्क करून घेतलं. आणि खरंच हे दूध पिलं ना की इतकं छान वाटलं, असं एकदम पोटाला असा थंडावा वाटला, छान वाटलं, पोट असं छान भरल्यासारखं वाटलं आणि फ्रेश वाटलं पुढच्या कामासाठी. थकवा कमी झाला. तर सगळ्या आपल्या मैत्रिणींनी एक घ्यायलाच पाहिजे, कारण कॅल्शियमची कमतरता सगळ्यांना जवळपास असतेच. तर हे जर दूध घेतलं तर नक्कीच याचा आपल्या शरीराला फायदा होईल, मूड पण फ्रेश होईल. तर नक्की करा. हे माझं छोटंसं सकाळचं रुटीन आहे 10पर्यंतचं. तर तुम्हाला कसं वाटलं आणि हे मिल्क कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यानंतर मग हे दूध वगैरे घेतल्यावर मी गेले खाली अंगणात आणि थोडंसं मला झाडाजवळ गेलं की बरंच वाटतं. तर हे जे शोचं झाड आहे त्याला असे जांभळे जांभळे छान अशी फुलं आलेली होती. त्यानंतर बाहेर एक कण्हेरीचं झाड आहे गेटच्या समोर, तर ते कट केलं होतं, खूप मोठं झालं होतं म्हणून. पण त्यालाही अशी छान अशी पालवी आलेली होती, ती पाहिली, मनाला छान वाटलं. आणि समोर जे ग्राउंड आहे तिथं गायी येत असतात. तर ही 2 वासरं इतकी छान वाटत होती. मग त्यांना थोडीशी पोळी वगैरे दिली आणि नंतर वर आले. तर कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा. बाय.